नगर परिषद निवडणुकीत भाजपाचं मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे। भाजपाचे तब्बल 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज आहे। भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातील ही माहिती आहे। नेत्यांच्या सभांमुळे भाजपला यश मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा होत आहेत। रवींद्र चव्हाण यांनीही प्रचारावर भर दिला। नगराध्यक्षपदासाठी 242 ठिकाणी भाजपाचे आमदार रिंगणात आहेत। 46 ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत। तर भाजपच्या नेत्यांकडून आमदारांकडून प्रचाराचा धडाका हा सुरू आहे। अनेक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतलेल्या आहे। चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सभाचा धडाका लावला। तर भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या सर्वेक्षणात जास्त जागांवर भाजप निवडून येणार आहे, त्यामुळे भाजपच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, चव्हाण यांच्या सभा झाल्या। नगराध्यक्षपदासाठी 242 ठिकाणी भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत। त्यासाठी भाजपच्या आमदारांनीही प्रचार सभा घेतलेल्या आहेत। 46 ठिकाणी महायुतीचे उमेदवार येतील। नगर परिषद निवडणुकीत भाजपाच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून एक अंतर्गत सर्वे करण्यात आलेला आहे आणि त्या सर्वेत भाजपचे तब्बल 175 उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भाजपचा हा अंतर्गत सर्वेक्षण आहे। तर आधीपासूनच भाजप मोठ्या प्रमाणात निवडून येईल। अनेक जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपकडून नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला होता। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर फोन लाईन वरून माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, महत्त्वाची बातमी येते, भाजपचा हा अंतर्गत सर्वे आहे, काय नेमकं म्हटलं या सर्वेक्षणात? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं नगर परिषद निवडणुकी आता काही दिवसांवरती आहे आणि त्यावरती आता भाजपकडनं सर्वे देखील करण्यात आलेला आहे आणि या सर्वेमध्ये नगर परिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी भाजपचे राज्यात तब्बल 175 नगराध्यक्ष हे निवडून येण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला गेलेला आहे। आपण बघितलं भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही माहिती आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण यांच्या धंद्यासमोर विरोधक हे चितपट झालेले देखील समोर येत आहे आणि फडणवीस, बावनकुळे व चव्हाण यांच्या स्तंभामुळे भाजपचा घवघवीत यश मिळण्याचा सर्वेक्षणाचा निकष समोर आलेला आहे। आणि या राज्यात नगराध्यक्ष पदासाठी 242 ठिकाणी भाजपच्या 46 ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे रिंगणात असून राज्यात 246 नगर परिषद व 42 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला बघितलं या ठिकाणी आपण निकाल समोर येणार आहे आणि या निकालामध्ये देखील आपण भाजप हा मोठा भाऊ ठरणार आहे। यंदा पण भाजपचा विजय हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार, कारण की आपण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसेच चंद्रशेखर बावनकुळे असतील, तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील यांच्या आपण सारख्या प्रचार सभा देखील मोठ्या याच्यामध्ये होत्या आणि त्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आपण मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे भाजप हा मोठा भाऊ या ठिकाणी ठरणार आहे। जी मनोज, भाजप सर्वेक्षणानुसार मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे। निकालानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।